प्रशासन काम करत नाही म्हणताच कुणी निवेदन देतं, कुणी आंदोलन करतं, पण हा सरपंच गावात पाणी नाही म्हणून थेट हंडा घेऊन साडी नेसतो, अधिकाऱ्यांसमोर नोटांची बंडलं उधळतो, लाच देण्यासाठी चक्क रस्त्यावर भीक मागतो आणि गरज पडली तर स्वतःची गाडीही पेटवतो। ही स्टोरी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांची। आपल्या हटके आंदोलनांमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या साबळेंवर आता पोलिसांनी 2 जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पण जो सरपंच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इतक्या टोकाच्या पद्धतीने आंदोलन करतो, त्याच्यावर पोलिसांनी ही कारवाई का प्रस्तावित केली? साबळे नेमके कोण आहेत? त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे नक्की? आणि आता पुढे काय होणार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत। मात्र त्यांची ओळख फक्त सरपंच म्हणून नाही, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे स्थानिक प्रश्नांसाठी वेगळी आंदोलनं करणारा सरपंच अशी निर्माण झाली आहे। गावात एखादा प्रश्न निर्माण झाला, प्रशासनाकडून काम होत नाही असं त्यांना वाटलं, तर ते नेहमीच्या पद्धतीने फक्त अर्ज किंवा निवेदन करून थांबत नाहीत। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते काहीतरी वेगळं करतात आणि याच हटके पद्धतीमुळे त्यांची आंदोलनं सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत आली आहेत। गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ प्रशासनाच्या लक्षात यावी यासाठी साबळेंनी चक्क साडी नेसली, हातात हंडा घेतला आणि जिल्हा परिषद कार्यालय गाठलं। आता विचार करा, अधिकारी नेहमीच्या आंदोलनाची अपेक्षा करत असतील आणि समोर साडी नेसलेला सरपंच हंडा घेऊन उभा राहतोय। या आंदोलनाचा उद्देश होता महिलांना पाण्यासाठी काय त्रास सहन करावा लागतो हे प्रशासनाला जाणवून देणं। एवढंच नाही तर साबळेंच्या आंदोलनांमधला सगळ्यात चर्चेत आलेला प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे भीक मागो आंदोलन। केंद्र आणि राज्य सरकारकडून गरिबांसाठी घरकुल, गायगोठा, विहीर अशा योजना मंजूर होतात, पण या योजनांचा लाभ मिळवताना प्रशासकीय पातळीवर लाच मागितली जाते असा आरोप साबळेंनी केला आणि त्यावर त्यांनी प्रशासनाला थेट आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला। अधिकाऱ्यांना लाच द्यायची आहे, मग पैसे कुठून आणायचे? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी चक्क रस्त्यावर भीक मागायला सुरुवात केली। लोकांकडून पैसे मागायचे आणि ते पैसे लाच म्हणून अधिकाऱ्यांना द्यायचे असा या आंदोलनाचा उपरोधिक संदेश होता। या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले। साबळेंची ही अनोखी स्टाईल इथेच थांबत नाही। विहीर किंवा इतर शासकीय योजनेच्या कामासाठी लाच मागितली जात असल्याचा आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर लाखो रुपयांच्या नोटांची बंडलं उधळून आंदोलन केलं होतं। म्हणजे एकीकडे अधिकारी आणि दुसरीकडे हवेत उडणाऱ्या नोटा, या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान त्यांनी स्वतःची कार पेटवून दिली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली। 2024 मध्ये त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली आणि लाखोंच्या मतांपर्यंत पोहोचले। म्हणजे गावच्या सरपंच पदापासून लोकसभा निवडणुकीपर्यंत आणि आंदोलनांपासून सोशल मीडियापर्यंत साबळेंची राजकीय आणि सामाजिक ओळख हळूहळू मोठी होत गेली। पण ज्या आंदोलनांच्या जोरावर साबळे चर्चेत आले, त्याच आंदोलनांच्या पद्धती आता त्यांच्या अडचणीचं कारण ठरत असल्याचं पोलिसांच्या नोटिशीत म्हटलंय। 8 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार का करू नये असा सवाल या नोटिशीत करण्यात आलाय। पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 56(1)(a)(b) अंतर्गत ही कारवाई प्रस्तावित केली आहे। पोलिसांच्या नोटिशीनुसार साबळ्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर आणि फुलंब्री पोलीस ठाण्यांमधील 2020 ते 26 या काळातील प्रकरणांचा उल्लेख नोटिशीत करण्यात आलाय। पोलिसांनी त्यांच्यावर मारामारी, धमकी, गैरकायदेशीर जमाव, शासकीय कार्यालयात गोंधळ, सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना वेठीस धरणं अशा स्वरूपाचे आरोप केले आहेत। काही गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांचाही उल्लेख नोटिशीत आहे। त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे आरोप करण्यात आले आहेत। मात्र हे आरोप पोलिसांच्या नोटिशीत आहेत, त्यांची न्यायालयीन पातळीवर सत्यता अजून सिद्ध झालेली आहे असं या कागदपत्रावरून म्हणता येत नाही। नोटिशीत काही शासकीय कार्यालयांमधील घटनांचा उल्लेख आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीच्या प्रकरणात कार्यालयात गोंधळ घालणे, नोटांची बंडलं दाखवणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार याआधी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, त्यामुळे आता हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। साबळेंना मात्र आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे। त्यांनी वकिलामार्फत किंवा प्रतिनिधीमार्फत आपला खुलासा सादर करू शकता।
त्या दरम्यान या सगळ्या प्रकरणावर साबळेंचा दावा मात्र पूर्णपणे वेगळाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोरगरीब शेतकरी आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासन आणि सरकार विरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांच्या विरोधात ही कारवाई केली जाते. ही कारवाई राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि विशेष म्हणजे मला 2 जिल्ह्यांतून हद्दपार केलं तरी मी महाराष्ट्रभर फिरून आवाज उठवेन अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. त्यांनी याविरोधात राज्यभर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलाय. म्हणजे एका बाजूला हटके आंदोलन करणारा सरपंच, दुसऱ्या बाजूला त्याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करणारे पोलीस आणि मध्ये आहेत गावकऱ्यांचे प्रश्न, प्रशासनावरील आरोप आणि राजकीय संघर्ष. प्रशासनाकडून काम करून घेण्यासाठी आंदोलनाची किती आक्रमक पद्धत वापरावी आणि त्या पद्धतीची कायदेशीर किंमत काय असू शकते हा मोठा प्रश्न सुद्धा या प्रकरणातून समोर येतो. आता साबळे आपली बाजू कशी मांडतात, पोलिसांचा अहवाल काय येतो आणि खरंच त्यांना 2 जिल्ह्यांतून हद्दपार केलं जातं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळेंची ही आक्रमक आणि हटके आंदोलनाची पद्धत योग्य आहे का, की आंदोलन करताना कायद्याच्या चौकटीत राहणं गरजेचं आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि लगावबत्तीला नक्की सबस्क्राईब करा.